श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. उद्या अतिशय दुर्मिळ असा योग आहे, तो म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि त्यासोबतच उद्या गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे. एकूण 27 नक्षत्रांपैकी जर गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत हा योग होत असतो. गुरुपुष्यामृत हा योग क्वचितच बनत असतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत हा योग होत असतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ असा मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग असा बनतो. गुरुपुष्यामृतच्या दिवशी जर आपण सोने खरेदी केले तर ते अत्यंत आपल्यासाठी लाभदायक असं मानलं जातं. गुरुपुष्यामृत योगावर जे काही सोनेही आपण खरेदी केले असेल त्या सोन्यामध्ये कायम वृद्धीही होत असते असं मानलं जातं. ज्याप्रमाणे आपण या दिवशी सोनेही खरेदी करू शकतो, त्याचप्रमाणे आणखी इतर काही जी महत्त्वाची कामं आहेत ती सुद्धा या दिवशी आपण जर केली तर आपल्याला त्या कार्यामध्ये त्या कामांमध्ये सतत यशही मिळत जातं. त्याचप्रमाणे आपण एखादा जर नवीन व्यवसाय हा सुरू करणार असाल तर या गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्ही तो व्यवसाय सुरू केला तर तुमच्या व्यवसायामध्ये प्रगतीही होत जाते. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपुष्यामृत या योगाचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या योगावर आपल्या घरी माता लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी कोणते उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच यासारखे अधिक माहिती देणारे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला ते बघून अशीच अधिक नवनवीन माहिती नक्की मिळेल. चला तर मग आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया गुरुपुष्यामृत या योगाचं महत्त्व काय आहे. पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणून आपण ओळखत असतो. गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा असं मानलं जातं. त्याचप्रमाणे उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा आहे. गुरुपुष्यामृत योग आणि त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा अतिशय शुभस योग उद्या गुरुपुष्यामृत योगाला जुळून आला आहे आणि म्हणूनच आपण जर या योगावर माता लक्ष्मीची सेवा केली आणि जर काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा नक्कीच राहील. तिची कृपाही आपल्यावर सदैव राहील. माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती एका ठिकाणी जास्त वेळ स्थिर राहत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण जर आपण या गुरुपुष्यामृत योगावर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारी जर माता लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी हे जे काही उपाय किंवा सेवा जर केली तर माता लक्ष्मी ही आपल्या घरी अखंड वास करेल. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जर या गुरुपुष्यामृत योगावर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी हे जे काही उपाय आणि सेवा जर केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावर सदैव प्रसन्न राहील आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतील. आपल्या हिंदू धर्मातील मान्यतेनुसार या नक्षत्रामध्ये धन आणि वैभवाची देवी लक्ष्मी मातेचा जन्म झाला आहे आणि म्हणूनच आपण या योगामध्ये जर माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर त्याचे फळे आपल्याला सकारात्मक हे प्राप्त होत असते. गुरुपुष्यामृत हा योग ज्या दिवशी तयार होतो त्या दिवसाला संपत्ती आणि आनंद आणि त्याचप्रमाणे समृद्धीचा कारक दिवस असा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी सोने, चांदी, घर आणि वाहन हे खरेदी करणं अत्यंत शुभ असं मानलं जातं. त्याचप्रमाणे एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक असं मानलं जातं. एखादे नवीन कार्य हे सुरू करण्यासाठी गुरुपुष्यामृत हा योग अत्यंत शुभकारक असा मानला जातो. फक्त या दिवशी विवाह कार्य हे करण्यासाठी मनाई आहे. गुरुपुष्यामृत या योगावर विवाह करणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण जे काही कार्य हे सुरू करत असतो तर ते कार्य यशस्वी होत असते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच बरेच जण या गुरुपुष्यामृत योगावर नवीन कार्य हे सुरू करत असतात. तर असे हे गुरुपुष्यामृत योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या योगावर जो कोणी शुभ कार्य हे सुरू करेल तर त्याला त्याच्या कार्यामध्ये नक्कीच यश मिळेल. तर याप्रमाणे मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व काय आहे हे सांगितले आहे आणि आता आपण या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला देवी माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची आहे, कोणते उपाय करायचे आहे याबद्दल माहितीही सांगणार आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, त्यामुळे आपण माता लक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांची पूजा ही तर करणारच आहोत. त्याचप्रमाणे तुमच्या घरी जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योग आणि त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्या कारणाने कुंकुमार्चनाची सेवा ही श्रीयंत्रावर जरूर करायची आहे. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला उद्या
माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला ज्या काही पैशांसंबंधित समस्या असतील त्या दूर होण्यासाठी लक्ष्मीनारायणांची पूजा करायची आहे। आणि कमळगट्ट्याच्या माळेने आपल्याला एक मंत्र आहे, तो मंत्र 108 वेळा जप करायचा आहे। मंत्र मी तुम्हाला सांगते। ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः हा जो मंत्र आहे, या मंत्राचा आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवर 108 वेळा जप करायचा आहे। हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल। आपल्याला सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला कमळ हे अत्यंत प्रिय आहे आणि जर आपण या कमळगट्ट्याच्या माळेवर हा मंत्र 108 वेळा जप केला या मंत्राचा, तर माता लक्ष्मी ही आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला लवकरच संपत्तीचे योगे प्राप्त होतात। त्याचप्रमाणे आपली पुढची सेवा म्हणजेच पुढचा उपाय आहे तो म्हणजेच आपल्याला आपल्या घराचा मुख्य उंबरठा जो आहे त्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि शुभचिन्हकारक अशी रांगोळी काढायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्यावर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहे। हे चिन्ह तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने सुद्धा काढू शकता। आपल्या मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी ही त्याचबरोबर सकारात्मकताही प्रवेश करत असते आणि जर आपले मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ, त्याचबरोबर प्रवेशद्वाराबाहेरची जागा ही सुद्धा जर स्वच्छ असेल तर आणि त्याचप्रमाणे शुभचिन्हकारक रांगोळी जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जर काढलेली असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। आपला पुढचा उपाय, पुढची सेवा आहे ती म्हणजेच आपल्याला गुरुपुष्यामृत या योगाच्या दिवशी माता लक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्र हे जे आहे ते जरूर पठण करायचे आहे। या कनकधारा स्तोत्राचे निर्माते आदी शंकराचार्य आहेत। त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशांचा पाऊस पाडला होता असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण या गुरुपुष्यामृत योगावर, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या योगावर जर या कनकधारा स्तोत्राचे पठण केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावर कायम राहील। आणि जर तुमचे एखादे दुकान असेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर तुमच्या दुकानाच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर पारद लक्ष्मीची मूर्ती ही स्थापित केली तर तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीही प्राप्त होत असते। त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाला सुद्धा गतीही मिळते, तुमची आर्थिक संकटेही दूर होतात। त्याचप्रमाणे ज्यांना आपली नोकरीमध्ये प्रगती व्हावी, प्रमोशन व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी सुद्धा जर या गुरुपुष्यामृत योगामध्ये पारद लक्ष्मीची पूजा केली तर त्यांना सुद्धा त्यांच्या नोकरीमध्ये बढती मिळत असते, त्यांचं प्रमोशन हे होत असतं। माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नोकरीमध्ये प्रगतीही होत असते। त्याचप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चनाची जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती तर करायचीच आहे। श्री सूक्ताचे पठण करून आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे आणि त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकमचा सुद्धा पाठ आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे। त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामाचे सुद्धा आपल्याला 1 वेळा पठण हे करायचे आहे। हे पठण सकाळी जमले तर सकाळी करा, नाही तर संध्याकाळी केले तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारी आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे। या सेवेमध्ये आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तो सुद्धा उद्या नक्की करा। तसंच व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा आपल्याला पठण हे उद्याच्या दिवशी करायचं आहे। पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असं मानलं जातं आणि म्हणूनच जो कोणी या दिवशी देवाची पूजा अर्चा करतो त्या व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं आणि म्हणूनच आपल्यावर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहावा याकरता आपण सकाळी आणि संध्याकाळी देवी माता लक्ष्मी समोर शुद्ध साजूक गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृतच्या दिवशी दानाला सुद्धा अत्यंत महत्त्व हे दिले गेले आहे। या दिवशी जो कोणी तांदूळ, त्याचप्रमाणे मसूरची डाळ, बुंदीचे लाडू, खिचडी इत्यादींचे दान हे करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही राहत असते। त्याचप्रमाणे नवीन कपडे, फळे, धान्य इत्यादी वस्तूसुद्धा एखाद्या गरजू व्यक्तीला हे दान करावे, यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते। तर याप्रमाणे गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा योग असा आहे आणि या योगावर आपण जी काही सेवा करत असतो तिचे फळ हे आपल्याला अनंत पटीने असे मिळत असते। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व काय आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला कोणती सेवा आणि कोणते उपाय हे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।